नमस्कार मित्रांनो, YP अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण बऱ्याचदा ह्या प्रकरणामध्ये ऐकलं TCS आणि IBPS. या ठिकाणी लक्ष असू द्या, TCS आणि IBPS या ठिकाणी आता इथून पुढे ज्या परीक्षा होतील किंवा एक्झाम होतील त्या कशा मार्फत होणार आहे? एक तर TCS मार्फत होईल किंवा मग IBPS मार्फत होणार आहे. तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही महाडाचा आत्ताचा जो पेपर झालेला आहे त्या महाडाच्या पेपरमध्ये या ठिकाणी बघू शकता 8/2/2022 हे जे काही महाडाचे पेपर झालेले आहे या महाडाच्या पेपरमध्ये TCSनी जो घेतलेला पेपर आहे तो पेपर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी घेणार आहे. आता नेमका TCS असेल, IBPS असेल किंवा आपल्या ज्या जिल्हा पातळीवरती पेपर निघत होते किंवा जे गृह विभागाचे पेपर निघत होते त्यामधला डिफरंट काय हे तुम्हाला जे क्वेश्चन आहे ते क्वेश्चन बघितल्यानंतर लक्षात येऊन जाणार आहे. त्यासाठी आपण या ठिकाणी सुरुवात जी आहे ती मराठीच्या प्रश्नापासून सुरुवात करूया. साधारणतः मराठीचे प्रश्न जे आहे ते TCS किंवा IBPS जे आहे ते प्रश्नपत्रिका बाहेर देत नाही. TCS जी आहे ती प्रश्नपत्रिका जे उमेदवारांनी ज्या परीक्षा उमेदवारांनी दिलेली आहे त्या उमेदवाराच्या ईमेल ID वरती किंवा लॉग इन करून त्यांना तो पेपर जो आहे तो प्राप्त करता येतो. तर एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे, TCS असेल किंवा IBPS असेल, ठीक आहे, TCS किंवा IBPS साधारणतः या ठिकाणी आता शिक्षक भरती जी होणार आहे ती IBPS पॅटर्ननुसार होणार आहे. त्याचबरोबर वनरक्षक भरती आहे ती TCS पॅटर्ननुसार होणार आहे. पोलीस भरती ह्या दोघांपैकी एकाची निवड या ठिकाणी केली जाणार आहे. आता TCS असेल किंवा IBPS असेल दोन्हीमध्ये कोणताही फरक नाही आहे किंवा आपली जी काही जनरल आधीचे प्रश्न होते, आधीची पोलीस भरती तुम्ही बघितली असेल तर ह्या TCS मध्ये आणि पोलीस भरतीमध्ये विचारलेले प्रश्न जे आहेत ते 15 प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. त्यामधून तुम्हाला काही डिफरंट आढळतो का किंवा काही फरक आहे तो फरक आढळतो का तो आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. तर सुरुवातीला आपण जे प्रश्न आहे ते प्रश्न या ठिकाणी बघूया. या ठिकाणी बघा, दुसऱ्या दिवस म्हणजे दुसऱ्या दिवशी, ठीक आहे, वर्तमानपत्र निरंजन स्तुती फोटोसकट छापून आली. कंसातील योग्य शब्दांची योग्य रूपे वापरून या ठिकाणी अर्थपूर्ण वाक्य तयार करा. आता या ठिकाणी बघा दुसऱ्या दिवस येणार आहे का? नाही, दिवशी, ठीक आहे. मग वर्तमानपत्र वगैरे आहे तर वर्तमानपत्र म्हणणार आहे का आपण? ते वाक्यामध्ये ते शब्द आपल्याला वापरायचा आहे. 3-4 वाक्य दिलेले बघा. या ठिकाणी पहिलं वाक्य काय सांगतं बघा, दुसऱ्या दिवशीत वर्तमानपत्राला निरंजनची स्तुती. दुसऱ्या दिवशीत वाक्य चुकलं, ठीक आहे. आता या ठिकाणी दुसरं वाक्य बरोबर आहे पण तिसरं बघूया आधी. दुसऱ्या दिवसच्या, नाही दिवसाच्या पाहिजे, म्हणजे हे सुद्धा या ठिकाणी चुकलं. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात निरंजनचा स्तुती फोटोसकट, निरंजनची पाहिजे या ठिकाणी, निरंजनचा स्तुती झालं म्हणजे त्या ठिकाणी चुकीचं आहे. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात निरंजनची स्तुती फोटोसकट छापून आली हे वाक्य काय या ठिकाणी याचं जे या ठिकाणी अर्थपूर्ण वाक्य आहे तो अर्थपूर्ण वाक्य या ठिकाणी तयार होणार आहे. यानंतर बघा समोरचा जो प्रश्न आहे काय म्हणतोय बघा. या ठिकाणी लेखन नियमानुसार पोलीस भरतीचे प्रश्न बघितले असतील मागचे, लेखन नियमानुसार प्रश्न विचारलेले आहेत. ह्याच पद्धतीचे प्रश्न आहे. लेखन नियमानुसार अचूक वाक्य कोणतं? मोरू मामाचे अभ्यासक्रमाच्या प्रश्न निश्चितच माझ्या बाहेरचे होते. मोरू मामाचे अभ्यासक्रमाच्या प्रश्न, अभ्यासक्रमाचे प्रश्न असं तरी असायला पाहिजे, ठीक आहे. यानंतर प्रश्न निश्चितच माझ्या अभ्यासक्रमाच्या मोरू मामाचे होते बाहेरचे, यात तर काही डोकंच लागत नाही त्यामुळे हे चुकीचंच आहे. प्रश्न निश्चितच माझ्या अभ्यासक्रमाच्या मोरू मामाचे बाहेरचे होते हे सुद्धा चुकीचं आहे. यानंतर मोरू मामाचे प्रश्न निश्चितच माझ्या अभ्यासक्रमाच्या बाहेरचे होते म्हणजे हे वाक्य काय या ठिकाणी योग्य आहे. घाबरून जाऊ नका असे वाक्य बघून, पुन्हा समोरचे जे काही प्रश्न आहेत ते बघा म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल, ठीक आहे. खालील वाक्याचा कोणता प्रकार आहे? आता मला सांगा, TCS ने पेपर घेतला आणि सर्वसाधारण जरी पेपर घेतला, अबब केवढे प्रचंड वादळ हो. आता या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह आहे. येड्या माणसाला ओळखू येईल की उद्गारार्थी वाक्य आहे. काय? हे उद्गारार्थी वाक्य आहे. मग मला एवढं सांगायचं आहे की बाबा या ठिकाणी अबब हा प्रश्न आलाय, तुम्हाला TCS ने विचारला काय, IBPS ने विचारला काय किंवा एखाद्या जिल्हा लेवलचं एखादी जिल्हा लेवलची जी कंपनी असेल त्यांनी विचारलं काय, तर अबब हे उद्गारार्थीच वाक्य असणार आहे. यामध्ये काही बदल होणार आहे का? त्यामुळे हा जो तुमचा काही बाहू आहे, ठीक आहे, IBPS TCS तो सर्वप्रथम बाजूला काढून ठेवा. कारण यामध्ये मला सांगा शब्दाच्या जाती मराठी व्याकरणामध्ये 8 आहेत, ठीक आहे, 8 जाती आहेत शब्दाच्या. आता TCS ने जर पेपर विचारला किंवा प्रश्न विचारला की शब्दाच्या जाती किती आहेत, किती असणार आहे?
TCS ने विचारला तर 8च आहे, IBPS ने विचारला तर 8च आहे, गृह विभागाने किंवा पोलीस अधीक्षक कार्यालयाने पेपर काढला असेल तरी त्या जाती 8च आहेत, किंवा एखाद्या जिल्हा लेवलवरती तुमचा पेपर कलेक्टर ऑफिस मार्फत किंवा ZP मार्फत निघत असेल तरी त्या शब्दाच्या जाती किती असणार आहे? 8च असणार आहे. मग हा जो घाट तुम्हाला घालण्यात आलेला आहे त्याबाबत निश्चिंत राहा, आणि ती आपल्यासाठी सर्वात चांगली योजना आहे. कशाची? TCS आणि IBPS ची. कारण TCS आणि IBPS मध्ये गोंधळ होत नाही, गोंधळ होण्याचं प्रमाण खूप अत्यंत कमी आहे किंवा होतच नाही. ठीक आहे, त्यामुळे हे जे आहे TCS किंवा IBPS ते जे आलंय आता एक्झामसाठी ते मला तरी वाटतं की योग्य म्हणून आलंय. ठीक आहे, आता या ठिकाणी उद्गारार्थी वाक्य आहे काय? मग आश्चर्य, आश्चर्यचकित, अबब केवढे प्रचंड वादळ आहे, बापरे काय? अबब बापरे हे काय? मग आश्चर्यकारक काय? आश्चर्यकारक म्हणजेच उद्गारार्थी आहे, आणि सरळ सरळ या ठिकाणी उद्गारचे वाचक चिन्ह आहे, त्यामुळे हे वाक्य जे आहे हे वाक्य कोणतं आहे? उद्गारार्थी आहे. यानंतर समोरचा प्रश्न बघा, खालील वाक्याचा कोणता प्रकार आहे? बघा, खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? योग्य पर्याय आपल्याला विचारलाय. वेळ, वेळे, माणूस, माणूस, विहीर, विहिरी, घड्याळ, घड्याळ. आता मला सांगा, या ठिकाणी पहिला शब्द दिलाय त्याचा समोरचा शब्द काय? अनेकवचनी आहे. अनेकवचनी योग्य जोडी. ठीक आहे, अनेकवचनी शब्दाची योग्य जोडी विचारली या ठिकाणी. मला सांगा, TCS ने पेपर विचारला, विहीर या शब्दाचा अनेकवचनी शब्द ओळखा. विहिरी येणार आहे. काय येणार आहे? IBPS ने विचारला, विहिरीच येणार आहे. काही बदल होणार आहे का यामध्ये? कोणत्याही प्रकारचा यामध्ये जो बदल आहे तो बदल होणार नाही. त्यामुळे या ठिकाणी IBPS TCS या संदर्भातला जो गोंधळ आहे तो प्रथमता जो आहे तो डोक्यातून काढून टाका. आणि या ठिकाणी आपल्याकडे बरेचसे क्वेश्चन पेपर आहे TCS चे, IBPS चे, काही स्मरणावर आधारित प्रश्न ते सगळे आपण घेणार आहे. त्यामुळे त्या संदर्भात कोणती काळजी करायची नाही. तुमचा जो अभ्यास आहे तो अभ्यास प्रामाणिकपणे या ठिकाणी सुरू ठेवा. ठीक आहे, मग या ठिकाणी वेळचं वेळे होतात का? वेळचं वेळच राहतं अनेकवचनी शब्द. त्यानंतर या ठिकाणी माणूस, माणसे असणार आहे. ठीक आहे, परंतु या ठिकाणी माणूस दिले म्हणजे चुकीचं आहे. विहीर, विहिरी हे योग्य आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी काय असणार आहे? योग्य पर्याय असणार आहे. यानंतर बघा समोरचा प्रश्न, बसला, लिहिले, गेला, पडला क्रियापदाची ही रूपे कोणत्या काळातील आहे? बसला क्रिया पूर्ण झालेली आहे, भूतकाळातील आहे. ठीक आहे, ला, लिहिले आलं शेवटी, ला, ले, ला, ला लिहिले शेवटी आलं म्हणजे वाक्य कोणतं असतं? मग ते भूतकाळी वाक्य असतं. काय असतं? भूतकाळी वाक्य असतं. बऱ्याचदा शिकलेलो आपण. त्यामुळे या ठिकाणी हा TCS चा पेपर आहे. सरळ साधे सोपे प्रश्न विचारले, यामध्ये उपप्रकार पण नाही विचारलेत. उपप्रकार सुद्धा विचारले नाही. तुम्हाला जे जनरल वरचे जे प्रकार आहे तेच विचारले, मुख्य प्रकार विचारले, आणखी उपप्रकारावरती त्यांनी हात सुद्धा घातलेले नाही. नंतरचे प्रश्न बघितल्यावर तुमच्या पुन्हा लक्षात येईल. यामध्ये बघा, वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टीचा बोध होत असेल तर त्यास डॅश डॅश वाक्य म्हणतात. आता हा प्रश्न पोलीस भरतीला 50 वेळा विचारलेला आहे. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टीचा बोध होत असेल त्याला कोणतं वाक्य म्हणतात? त्याला म्हणतात विद्यार्थी वाक्य. का म्हणतात विद्यार्थी वाक्य? एखाद्या वाक्याच्या शेवटी वा, वी आणि वे जर आलं तर डोळे बंद करून ते वाक्य कशाचं असतं? विद्यार्थी वाक्य आहे. ते कोणतं वाक्य आहे? विद्यार्थी वाक्य. एखाद्या वाक्याच्या शेवटी वा, वी, वे जर येत असेल तर ते वाक्य या ठिकाणी साधारणतः कशाचं असतं? विद्यार्थी वाक्याचं असतं. त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही? आता विरुद्धार्थी जोडी कोणती नाही? TCS, IBPS आणि पोलीस भरती, तुमची वनरक्षक भरती असेल त्याचा काय संबंध आहे? ठीक आहे, या ठिकाणी विरुद्धार्थी नाही. दुर्बोध, सुबोध विरुद्धार्थी आहे. ज्ञानी, सुज्ञ विरुद्धार्थी नाही, कारण हे समानार्थी शब्द आहे. ज्ञानी त्यालाच आपण सुज्ञ म्हणतो. ऐच्छिक, अनिवार्य. ठीक आहे, माझी इच्छा असेल तर मी करेल, या ठिकाणी इच्छा असेल किंवा नसेल तर हे करावंच लागणार, म्हणजे विरुद्धार्थी आहे. निरर्थक, निरर्थक म्हणजे या ठिकाणी निरर्थकचा विरुद्धार्थी अर्थपूर्ण आहे. म्हणजेच या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द आहेत. फक्त विरुद्धार्थी कोणतं नाही तर ऐच्छिक आणि अनैच्छिक हे विरुद्धार्थी शब्द नाही या ठिकाणी. ठीक आहे, सॉरी
या ठिकाणी ज्ञानी आणि सुज्ञ हे या ठिकाणी विरुद्धार्थी नाही, ऐच्छिक अनैच्छिक विरुद्धार्थी आहे, निरर्थक अर्थपूर्ण विरुद्धार्थी आहे, दुर्बोध सुबोध विरुद्धार्थी आहे, ज्ञानी आणि सुज्ञ हे विरुद्धार्थी नाही. मग ज्ञानी, ठीक आहे, ज्ञानी हा शब्द या ठिकाणी त्याचा विरुद्धार्थी सुज्ञ येतं का? नाही, कारण हा समानार्थी शब्द आहे. ज्ञानीचा विरुद्धार्थी काय येईल? अज्ञानी. ठीक आहे, सरळ सरळ सोपे सोपे प्रश्न विचारलेले आहे. म्हाडा पेपरला तुम्हाला TCS पोलीस भरतीला किंवा मग वनरक्षक भरतीला काय प्रश्न विचारतील. ठीक आहे, यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता आहे? काळ विचारलंय, काळाचे प्रकार विचारले या ठिकाणी. बघा बरं, आता काळ विचारलाय, यामध्ये काही बदल होणार आहे का? TCS ने विचारला तर तो काम करतो वर्तमान काळातील वाक्य आहे का? ठीक आहे. त्यानंतर तो काम करील म्हणजे आता करतोय का, त्याने केलंय का? नाही, करणार आहे म्हणजे भविष्य काळातील वाक्य आहे. बरोबर आहे. ती काम करत असे वर्तमान काळातील वाक्य आहे का? नाही आहे. कोणतंही सांगतो त्याने काम केले, लालिले आलं, काम पूर्ण झालेलं आहे, भूतकाळामध्ये झालेलं आहे, भूतकाळातील वाक्य आहे. ती काम करीत असे रीत दाखवलेली आहे. काय दाखवलेली आहे? रीत दाखवलेली आहे. काम करीत असे म्हणजेच हे या ठिकाणी वर्तमान काळातील वाक्य आहे का? नाही, भूतकाळातील वाक्य आहे. ठीक आहे, ह्या सोप्या सोप्या आणि साध्या साध्या गोष्टी आहेत. तर आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी हा चुकीचा पर्याय ठरतो. मग त्यामुळे ऑप्शन 3 जो आहे याचं काय असेल या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. यानंतर बघूया समोरचा प्रश्न. भिंत या नामाचे अनेक वचनी रूप खालीलपैकी कोणते? आता काय फरक आहे यामध्ये? भिंत जो शब्द आहे या शब्दामध्ये अनेक वचनी करायचं आहे. कोणत्याही कंपनीने विचारू द्या, कोणालाही विचारू द्या प्रश्न, भिंत या शब्दाचं अनेक वचनी रूप भिंतीच येणार आहे किंवा दुसऱ्या एखाद्या कंपनीने विचारलं तर चेंज होणार आहे का? नाही. त्यामुळे मी वारंवार तेच सांगतोय प्रत्येक प्रश्नामध्ये, TCS IBPS चा जो बाहू आहे तुमच्या मनामध्ये, तो बाहू सर्वप्रथम तुम्ही काढून ठेवा. ठीक आहे, भिंत या शब्दाचा अनेक वचनी शब्द भिंती होतो. मग ऑप्शन क्रमांक 1 भिंती याचं काय असेल या ठिकाणी योग्य उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न बघा, गवळी धार काढतो, ठीक आहे, आणि अंकुर सफरचंद खातो, खालील वाक्यातील कर्म कोणते आहे? आता कर्म विचारलंय आपल्याला, काय विचारलंय? कर्म विचारलाय. आता कर्म कशाला म्हणायचं वाक्यामध्ये? तर कर्म ज्यावरती क्रिया घडते. मग या ठिकाणी काढण्याची क्रिया कोणावर घडते? धारेवरती. खाण्याची क्रिया कोणावर घडते? सफरचंदावरती. म्हणजेच पहिल्या वाक्यामध्ये धार, दुसऱ्या वाक्यामध्ये सफरचंद, हे दोन शब्द काय या वाक्यातील कर्म आहे. त्यामुळे धार आणि सफरचंद याचं काय असेल या ठिकाणी योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न बघा, आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण आहेत? आधुनिक मराठी जे आहे ते आधुनिक मराठी कवितेचे जनक विचारले आपल्याला. गल ठोकळ, बालकवी, विद घाटे आणि केशवसूत. केशवसूत हे काय? आधुनिक मराठी कवितेचे जनक कृष्णाजी केशव दामले. ठीक आहे, कृष्णाजी केशव दामले. त्यानंतर बालकवी कोणाला म्हटलं जातं? त्र्यंबक बापूजी ठोंबरे. हे कोण आहेत? बालकवी आहेत. आपल्याला काय विचारलं या ठिकाणी? आधुनिक मराठी कवितेचे जनक. आपल्याला जर विचारलं असतं बालकवी कोणाला म्हटलं जातं किंवा त्या लेखकाचं नाव दिलं असतं तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना काय म्हटलं जातं? बालकवी म्हटलं जातं. यानंतरचा प्रश्न बघा, काही तुम्हाला फरक आढळतो का यामध्ये? लक्ष द्या फक्त, काहीच फरक नाही यामध्ये. काय? काहीच फरक यामध्ये नाही आहे. ठीक आहे. यानंतर बघा, अखंड या नावाने कोणी काव्यरचना केली? अखंड या नावाने कोणी काव्यरचना केलेली आहे? तर महात्मा ज्योतिराव फुले, ज्यांना आपण महात्मा ज्योतिबा फुले असं म्हणतो, त्यांनी अखंड या नावाने काव्यरचना केलेली आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 याचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न बघा, आई वडील, 4-5, त्यानंतर भाजीपाला या शब्दातील कोणते पद महत्वाचे आहेत? आता या ठिकाणी बघा, दोन्ही पद दिलेत म्हणजे आई आणि वडील हे दोन्ही पद महत्वाचे आहेत. काय? दोन्ही पद महत्वाचे. आणि ज्या समासामध्ये दोन्ही पद महत्वाचे आहेत त्याला काय म्हटलं जातं? द्वंद्व समास. द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद महत्वाची असतात. ठीक आहे, त्यामुळे या ठिकाणी हे काय? द्वंद्व समास आहे. आई वडील, आई आणि वडील, 4-5. ठीक आहे, भाजीपाला, भाजी आणि पाला. ठीक आहे, मग या ठिकाणी अशा पद्धतीने द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. भाजीपाला समाहार द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. ठीक आहे, म्हणजे दोन्ही पदे यामध्ये काय आहेत? महत्वाची आहे. यानंतरचा प्रश्न बघा,
खालीलपैकी कोणते समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण आहे? समाहार द्वंद्व समास बऱ्याच वेळा आपण बघितलंय. समाहार द्वंद्व समासा म्हणजे मुख्य वस्तू आणि इतर तत्सम वस्तू कशामध्ये असतात? समाहार द्वंद्व समासामध्ये. मग या ठिकाणी खालीलपैकी कोणते समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण आहे? अंथरून पांघरून. अंथरून पांघरून हे समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. खरे खोटे, खरे किंवा खोटे. ठीक आहे. इथं या ठिकाणी आई आणि वडील आताचाच प्रश्न या ठिकाणी रिपीट झाला. हे द्वंद्व समासाची उदाहरण आहे, परंतु त्यामध्ये उपप्रकार आहे. या ठिकाणी समाहारचा विचारला तर या ठिकाणी काय? समाहार अंथरून पांघरून हे समाहार द्वंद्व समासाचं काय या ठिकाणी उदाहरण आहे. खरे खोटे, आई वडील, इतरेतर द्वंद्व समास आहे. काय? इतरेतर द्वंद्व समास. अशा पद्धतीने तुम्हाला जे प्रश्न आहे मित्रांनो, हे प्रश्न TCS ने विचारलेले आहेत. काय? हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न या ठिकाणी TCS ने विचारलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये जे प्रश्न आहेत मित्रांनो, ते प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही किंवा घाबरून जायचं नाही आहे. त्याचबरोबर एक महत्त्वाचं या ठिकाणी जे पुस्तक आहे, तुम्हाला जे उमेदवार या ठिकाणी वनरक्षक भरतीची तयारी करत असेल त्यांच्यासाठी महत्त्वाचं पुस्तक आहे. या ठिकाणी बघू शकता वनरक्षक भरती 42 प्रश्नपत्रिका संच. यामध्ये महाराष्ट्र शासनातर्फे 2019 मध्ये ऑनलाईन घेण्यात आलेल्या एकूण 22 प्रश्नपत्रिकाचा समावेश आहे. तुमच्या परीक्षेत जे आहे ते आता ऑनलाईन होणार आहे आणि हे जे काही ऑनलाईन झालेले पेपर आहे अशा 22 प्रश्नपत्रिकाचा यामध्ये समावेश आहे. आणि या पुस्तकामध्ये एकूण ऑदर 20 प्रश्नपत्रिका अशा एकत्रित 42 प्रश्नपत्रिकाचा समावेश म्हणजेच 5100 प्लस जे प्रश्न आहे त्या प्रश्नाचा समावेश या ठिकाणी केलेला आहे. 2019 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण या ठिकाणी जे काही करून बदलत्या पॅटर्न व काठिण्य पातळीनुसार 20 संभाव्य सराव प्रश्नपत्रिकाचा यामध्ये जो समावेश आहे तो समावेश या ठिकाणी केलेला आहे. महाराष्ट्र व भारत वन विभागातील विशेष पुरवणी सुद्धा या पुस्तकामध्ये दिलेली आहे. या ठिकाणी बघू शकता पुस्तकाची किंमत आहे 360 रुपये. 5100 प्लस प्रश्न आहे. विठ्ठल राऊतवार सरांचं पुस्तक आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन यांचं. तर या ठिकाणी महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे. त्याचबरोबर गणित किंवा बुद्धिमत्ता चाचणीची तुम्हाला आवश्यकता असेल तर TCS आणि IBPS द्वारे घेण्यात येणारे जे काही नवीन अभ्यासक्रम आहे त्या नवीन अभ्यासक्रमावरती आधारित खास हे पुस्तक आहे बुद्धिमत्ता चाचणीचं. हे सुद्धा स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पुस्तक आहे. याची किंमत 295 रुपये आणि 3000 प्लस सोडविलेले प्रश्न जे आहे ते सरावासाठी या पुस्तकामध्ये तुम्हाला देण्यात आलेले आहे. तर तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने जे काही प्रश्न वगैरे आहेत किंवा IBPS TCS चा जो पॅटर्न आहे त्या पॅटर्नचा बाहू न करता तुम्हाला या ठिकाणी जो अभ्यास आहे तो अभ्यास आता जोमाने सुरू करायचा आहे. कारण 75,000ची जी काही मेगा भरती आहे ती 75,000ची मेगा भरती सध्या सुरुवात झालेली आहे आणि खूप जास्त जागा आहे. शेवटची संधी म्हणून आपल्याला मैदानात उतरायचं आहे आणि जे आपलं काम आहे ते काम फत्ते करूनच आपल्याला बाहेर यायचं आहे. तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि शेवटी व्हिडिओ संपण्याच्या आधी एक गोष्ट आवर्जून सांगेल की TCS आणि IBPS चा जो बाहू आहे तो बाहू सुरुवातीला बाजूला काढून टाका. कारण बरेचसे लोक किंवा बरेचसे तुम्हाला मार्गदर्शन करणारे व्यक्ती सांगत असेल की TCS आहे किंवा TCS पॅटर्न असेल IBPS पॅटर्न असेल त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक नाही. तुम्हाला उदाहरण दिलं शब्दाच्या जाती 8 आहे. TCS मध्ये 8 आहे, IBPS मध्ये 8 आहे. कोणत्याही कंपनीने घेतलं तरी त्या शब्दाच्या जाती 8च असणार आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही. थोडाफार पॅटर्नचा बदल होईल. प्रश्न विचारण्याचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न मध्ये बदल होऊ शकतो. या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा यामध्ये बदल नाही. त्यामुळे त्याचा जो बाहू आहे तो बाहू करून घ्यायचा नाही. पुन्हा आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.